आपण मासेच करून आलो आणि आता लवकरच हा प्लॅन बनवलेला आहे कुंभे वॉटरफॉलचा. जबरदस्त असा वातावरण झालेलं आहे एकदम. नदी बघा तुडुंबावरून वाहते नदी. मला माहीत नाही नाव काय नदीचं, पण जबरदस्त एकदम नद्या. इकडे एवढा पाऊस आहे बघा. पाणी डायरेक्ट आम्ही थोडा वेळ जरा अजून एक 10-15 दिवस पाऊस पडला ना पाणी इकडे टचेल. या साईडला जबरदस्त असा पाऊस आहे. इकडून पाली पण जवळच आहे, 31 किलोमीटरवर पाली असेल. आणि हा बघा हा बिरदोस आहे आणि सिद्धी माने आहे. काय कुठे झाले तुम्ही लोक? कुठे झाले? कुठे? कुंभे वॉटरफॉलला. अच्छा मित्रांनो, धुक्यामध्ये पसरलेला सह्याद्री बघा. सह्याद्री जबरदस्त असा सिनेरिओ आहे. मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे पालीच्या इकडे. मी ओळख करून घेतो. आपले सिद्धी आहे, फिरदोस आहे, अनिल आहे, आपला रायडर आशिष आहे, जीत आहे आणि बाकी सगळी पब्लिक आहे. हे बघा आता इकडून जवळपास ना 51 किलोमीटर आहे. 51 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. पाठी आहे तो मगाशी दाखवला तो सुधागड नाही, सरसगड आहे. मित्रांनो आपली अजून पब्लिक आलेली आहे बघा. अक्षय आणि अक्षयची फ्युचर मिसेस राहुल आहे, मॅडी आहे आणि सगळी मॅडीची पब्लिक आहे. बाईक जवळपास आपल्याकडे 10 ते 15 बाईक्स आहेत आणि इकडून आपल्याला आता या रस्त्यानेच जायचं आहे. 50 किलोमीटर आहे. मित्रांनो आपण अष्टविनायकचा तिसरा गणपती पाली येथे पोहोचलेलो आहे. बल्लाळेश्वर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या साईडला ना देवकुंडला जायला रस्ता आहे आणि आपल्याला या साईडने जायचं आहे. मानगाव दाखवते 30 किलोमीटर. तो पब्लिक इकडे एक्झॉस्ट झालेली आहे पूर्ण. मित्रांनो नदी बघा तुडुंब भरून वाहते. जबरदस्त अशी नदी आहे. हे बघा जबरदस्त असं सिनेरी आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला. राहुल चाललेला आहे. ठीक आहे. रास्ता काय संपत नाही आहे. जबरदस्त. बापरे काय रिव्हर आहे यार. आणि बॅरिगेटिंग पण तुटलेली आहे. अरे कसली आहे ही? कोलाडची रिव्हर आहे का? आई शपथ. मानगड या साईडला मानगड आहे. रायगड, कोकण दिवा आणि शाहू महाराज जन्मस्थान आहे. तर आपल्याला कदाचित ह्या साईडनी वर जायचं आहे. आता बघूया हळूहळू. रस्ता थोडासा कन्फ्युजिंग आहे. मजा येते. पाऊस जोरात आहे. हा वरती काय क्लायमेट मध्ये दिसणार नाही. मित्रांनो फायनली आपल्याला भेटलेले घोरपड. हे बघा हे योग्य बाजू मित्रांनो खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही निघालेलो आहे परत एकदा. परत एकदा चाललोय वॉटरफॉलला. टायर चेंज करून टाक ना. टायर चेंज करून टाक. मित्रांनो आपण तुम्हाला जो मगाचा रस्ता दाखवला त्याच्यानंतर जवळपास 8 ते 9 किलोमीटरचा आपला पॅच आहे. तो आपल्याला कव्हरअप करायचा आहे अजूनही. आणि त्याच्यानंतर आपण सह्याद्रीच्या कुशीमध्ये महाराजांचा स्मारक आहे जबरदस्त असा. बोरवाडीमध्ये आपण फिरायला आहोत. हो 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 हो. वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहे. काही बोलू नका. जबरदस्त असा सिनारिओ आहे. हो 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 हो. पाण्यात आपले जरा जास्तच आहे.
वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहे, काही बोलू नका. जबरदस्त असा सिनारिओ आहे. हो 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 हो, पाण्यात आपले जरा जास्तच आहे. वर जायचं अजून एक वॉटरफॉल आपल्याला बघायला भेटला. वाव, नेकलेस वॉटरफॉल, नेकलेस, जबरदस्त. पाऊस पण खूपच आहे मित्रांनो. ॲक्च्युली इकडे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, हरकत नाही, पण बघायला मजा येईल तुम्हाला. जबरदस्त अशी धुकं पसरलेली आहे दोन्ही बाजूनी. काय दिसत नाही, काय दिसत नाही. काय सुंदर नजारा आहे निसर्गाचा. आई शपथ, जर आलो नसतो तर मिस केलं असतं हे सगळं. ही मजा जबरदस्त, एकच नंबर, एकच नंबर. काय बोलताय जे? हा रॉकी पॅच आहे, पूर्ण खडक आहे आणि मस्त छोटे 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 झरे वाहत आहेत. आणि ह्या साईडला तुम्हाला जो दिसेल हा पूर्ण खोल दरी आहे, डायरेक्ट डीप दरी आहे. थोडीशी पण मिस्टेक डायरेक्ट दरीमध्ये घेऊन जाऊ शकते. कारण इकडे जे आहे ही इकडे ॲक्च्युली बॅरिकेडिंग नाही आहे, तिकडे पुढे थोडीफार बॅरिकेडिंग आहे. आणि हा खूपच रिस्की पॅच आहे. बाईक चालवताना किंवा तुम्ही ड्रायव्हिंग करताना अतिशय काळजीपूर्वक अशी ड्रायव्हिंग करा. काही गरज नाही एकदम रिस्की ड्रायव्हिंग करायची, कारण रस्ता एकदम फार आणि फार खूपच रिस्की आहे. काय असं वाटतंय आपण की स्वर्गात आलेलो आहे. जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा आपल्याला सुंदर असा पाऊस दिलेला आहे. आणि हा आपला आहे टनल. तो आपण टनलच्या इकडे पोचलेलो आता जस्ट. हे बघा, खूप टाईमपूर्वी खोदलेला होता, त्याच्यामुळे त्याला सिमेंटचं असं बांधकाम दिलेलं नाही आहे. आतमधून दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे, रिस्की पण आहे तेवढंच. आणि पब्लिक इथे जरा ती थांबलेली आहे थोड्या वेळासाठी. आणि आपल्याला इथून स्ट्रेट आतमध्ये जायचं आहे. कुंभे वॉटरफॉलचा हा स्पेसिफिक जो टनल आहे, बोगदा आहे, हा खूप म्हणजे प्रसिद्ध बोगदा आहे. खूप टाईमपासून असं बघायचं आपलं स्वप्न होतं आणि पूर्ण झालेलं आहे. फायनली आपण जात आहोत कुंभे वॉटरफॉलच्या टनलमध्ये. 700 ते 800 मीटरचा कदाचित हा टनल असू शकतो, किंवा 1 किलोमीटरचा जास्तीत जास्त. आपण बोरवाडी गावामधून पुढे आल्यावर 10 ते 12 किलोमीटर पुढे आल्यावर बरोबर तुम्हाला डोंगराच्या दिशेने कुंभेवाडी गावामध्ये यायचं आहे. आणि पुढे तुम्हाला एक बोगदा लागेल. तो बोगद्याच्या आतमध्ये जे काही रस्ते आहेत ते एकदम पूर्ण आणि पूर्ण खड्डे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून जावा. तर फायनली आपण टनलच्या बाहेर निघतोय आणि टनलच्या बाहेर आलेलो आहे आता आपण. हा आहे कुंभे वॉटरफॉल आणि इकडून कुंभे वॉटरफॉल हा चालू होतो आणि प्रवाहित होतो. जबरदस्त. ह्या साईडचा पूर्ण आहे हा बघा. हा इकडे कुंभे वॉटरफॉलचा जो फ्लो आहे हा इकडून खाली जातो आणि आपल्याला त्या साईडला अपोजिट साईडला जायचं आहे. फ्लो वाढलेला आहे एका दुसऱ्या पॅचवर. एक कुंभेवाडीमध्ये या साईडला कुंभेवाडी आहे आणि या साईडला कुंभे आहे. हा चल चल. जबरदस्त. हा बघा, हा फ्लो एकदम जबरदस्त आहे एकदम. तर आता आपण ह्या ब्रिजवरून वॉटरफॉलच्या दिशेने निघतोय. मित्रांनो फायनली आपण जरा बघायला चाललोय खाली कसा पॅच आहे तो. शपथ रिस्की आहे.
अजून किती खाली उतरायचं आहे? वायपर असेल ना वायपर ओ जरी पाय घसरला ना डायरेक्ट 300 फीट खोलदरीत जाऊ आपण. फॉग क्लिअर होते थोडाफार. हा आशिष अक्षय अक्षय लवकर लवकर. मित्रांनो खूप जबरदस्त जवळपास 300 फीटचा डिस्टन्स असेल. पाण्याचा फ्लो खूपच आणि खूपच जास्त आहे आणि आता झोपं उतरलेली आहेत आणि आपल्याला मस्त असं सुंदर असा कुठे वॉटरफॉल बघायला भेटतो. आणि पूर्ण हे काय बोलतात त्याला वॉटरफॉलचं पाणी या साईडला पूर्ण या साईडला जातं प्रवाह. फायनली आपण कुंभे वॉटरफॉल बघितलेला आहे. माझ्या मागे आहे ते पूर्ण कुंभे वॉटरफॉल आहे आणि पूर्ण ही पब्लिक थांबलेली आहे कुंभे वॉटरफॉल बघायला. ॲक्च्युली खूप जास्त धुकं असल्या कारणाने कुंभे वॉटरफॉलला दिसत नाही आहे. की ह्या साईडनी पण कदाचित जायचा रस्ता आहे. आपण आलेलो आहे त्या साईडनी आलेलो आहे. पब्लिक इकडे थांबलेली आहे खूप सारी. मित्रांनो आताच पडलेलो आहे ते बघतोय आता कॅमेरा चालतोय की नाही व्यवस्थित. मला लागलं असतं चाललं असतं पण ते कॅमेराला लागलं ना जरा वाईट वाटतं इकडे. मित्रांनो ह्या साईडला गेलं तुम्हाला एक आईचं मंदिर भेटते. हे बघा एक देऊळ आहे आणि इकडे खाली मस्त असं एकदम वॉटरफॉल आहे. वा जबरदस्त. हे बघा हे नदर या इकडं. मित्रांनो ॲक्च्युली जो कुंभे वॉटरफॉलचा प्रवाह चालू होतो त्या वरतून चालू होतो. हा बघा हा प्रवाह पूर्ण हा जो फ्लो आहे ना इकडून खाली जातो आणि पूर्ण खाली तिथून कुंभे वॉटरफॉल पडतो. आणि ॲक्च्युली त्या साईडनी वरच्या साईडनी दिसतो कुंभे वॉटरफॉल. इकडून डायरेक्ट दिसत नाही. ही बॅक साईड आहे कुंभे वॉटरफॉलची. फ्लो बघा जबरदस्त असा फ्लो आहे. एकदम पाण्याचा फ्लो जबरदस्त आहे. हे बघा भयंकर असा फ्लो आहे. नजारा इकडे. आम्ही थोडासा फोटोज वगैरे या साईडला फोटोज वगैरे काढले. खूप भयानक मजा आली. आता वरती जातोय आम्ही डॅमच्या इकडे जातोय. तर चला मित्रांनो वर जाऊ. वर आल्यावर ना त्या साईडला 2 रस्ते जातात. एक तर तुम्हाला कुंभे वॉटरफॉल आणि एक रस्ता येतो या डॅमच्या इकडे. तर आपण आता हा पूर्ण आहे तो ऑफ रोड आहे आणि आपण ना इथपर्यंत बाईक जाते. तर काय सिनेरिओ काय सिनिक बघायला भेटते जवळ जाऊन तिथे आता जरा बघूया. छान वाटतं एकदम मस्त. जबरदस्त आपण व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे आणि छान अशी हवा सुटलेली आहे. जबरदस्त. ॲक्च्युली मगाशी इकडून मी पडलो असतो. माझी बाईकच चढत नव्हती. हे बघा हे इकडे असे फोटो सेशन चालू आहे या साईडला. पूर्ण अशक्य असं सह्याद्री. तुम्ही ॲक्च्युली इकडे आल्यानंतर ना हा बघा आता आम्ही खाली उतरलो. या साईडने खाली उतरलो. या साईडला थोडंफार स्नॅक्स वगैरे आहे. स्नॅक्स वगैरे घेऊ शकता पण इकडून खाली तुम्ही उतरू नाही शकत. आणि इकडे काय पावसाचं पाणी वगैरे मस्त बोगद्यामधून येतं आहे. छान पैकी तुम्ही एन्जॉयमेंट मुंबईकर योगेश हां. तो खूप सारे पर्यटक इकडे येतात एन्जॉयमेंट करायला. वन डे राईड तुम्ही करू शकता मस्त पैकीमध्ये.
आता काही आमची पब्लिक आहे त्या साईडला, वरच्या साईडला नाही तर आपण रिटर्न जातोय आपल्या टनलमधून. पाण्याचा फ्लो पण वाढलेला आहे. मगाशी येतो ना आलो होतो, खड्डे तर आहेच आहे, पण पाण्यामुळे ना हे खड्डे पण दिसून येत नाही मित्रांनो. येताना हा जो व्ह्यू दिसतोय एकदम अजब आहे. बघा ना, नुसते वॉटरफॉल, पण पाणी सगळं पाणी आहे ना हे गढूळ पाणी येतं आहे. बघा पूर्ण गढूळ पाणी येतं. ॲक्च्युली पाऊस जास्त झाला आहे ना त्याच्यामुळे जे पाणी आहे ना पूर्ण गढूळ पाणी येतं. आणि आपण आता परत खालच्या दिशेनेच घेतोय. अजून काही हल्लं नाही आहे. सकाळी जो नाश्ता केलेला तोच नाश्ता केलेला. तर खूप मोठं पाणी आहे बघा. जा आगे जा. मित्रांनो फायनली आता आपण हा मागे हॉटेल आहे. आता आपण जस्ट कुंभे वॉटरफॉलवरून खाली आलो आणि मागे खाली एक उतरलो ना एक 15-20 किलोमीटर ह्या रस्त्याने. हे बघा या रस्त्याने तर मागे एक हॉटेल आहे. काय हॉटेलचं नाव? समर्थ कृपा करून हॉटेल सिद्धी करून. हे बघा हॉटेल सिद्धी करून एक हॉटेल आहे. पब्लिक आतमध्ये बसलेली आहे. तर इकडे जेवलं मस्तपैकी. व्हेज थाली खाल्ली. हाय रिजनेबल आहे, छान आहे. 2 चपात्या, भाजी चपाती, डाळ भात. आणि आता इथून थेट आपल्याला जवळपास 5-5:15 वाजलेले आहेत आणि थेट जायचं आता आपल्याला घरी ठाण्याला जायचं आहे. उशीर होईल बहुतेक, मला वाजतील 10 तर वाजतीलच, कारण हा खालापूर टोल नाक्याला पोचता जवळपास नाही म्हणता 1-2-2.5 तास तर लागतीलच. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. कुंभे वॉटरफॉल कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय श्रीराम, जय हनुमान.